संजय पांडे विचार मंचाचा नाशिक रोडच्या उत्सव मंगल कार्यालयात मेळावा। राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राजकारणात प्रवेश करून विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे। त्या दृष्टीने रविवारी नाशिक रोडच्या उत्सव मंगल कार्यालयात मेळावा पार पडला। या मेळाव्याचे आयोजन सेवानिवृत्त पोलीस शामराव प्रज्ञासागर भोसले यांनी केले। शामराव प्रज्ञासागर भोसले हे देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून नुकताच स्थापन झालेल्या संजय पांडे विचार मंचच्या वतीने राज्यातील निवडणुका लढवण्याचा त्यांनी निर्धार करण्यात आला आहे। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस अधिकारी भीमराव पवार आणि इतर पदाधिकारी होते। या मेळाव्यात शामराव भोसले यांनी देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले। राज्यातील जनतेला न्याय मिळावा, शेतकऱ्यासह जनतेला कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले। यावेळी त्यांनी मुंबईतील वर्सोवा, वडाळा, देवळाली आणि विरार येथून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। मेळाव्याचे प्रास्ताविक शामराव भोसले यांनी केले। दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले। या मेळाव्यास राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, नागरिक, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे। त्यापैकी ह्या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवलालीवरून शामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत। त्यांना आमचा पाठिंबा आहे। तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश भोयर हे विरारवरून 132 विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहे। मी स्वतः आता कोणताही लीडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लीडरशिप कशी, तर मी स्वतः 164 वर्सोवा मतदारसंघातून उभा राहणार आहोत। मुंबईवरून आमच्या सोबतचे मिस्टर परत पवार साहेब आहेत, ते वडालावरून उभे राहणार आहेत। ते असे आमचे 4 उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहेत। इतर राहिलेले आम्ही जवळजवळ 10 उमेदवार उभे करणार आहोत। ते आम्ही लवकरात त्यांचे नाव पण जाहीर करणार। त्यांची चाचणी सुरू आहे। आम्ही आमच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजित केलेलं आहे। अजून त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही। काही दिवसांनी जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल, पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही। आमचे बरेचसे पोलीस बांधवांचे मत होता त्याप्रमाणे ते पक्षाच्या बाबतीत आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे जे शासकीय कर्मचारी आहेत। जे शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या नंतर रिटायर होतात त्यांच्या वेलफेअरसाठी आमचा हे पक्ष काम करेल। जोपर्यंत पक्ष नाही तोपर्यंत विचार मंच काम करेल। त्याच्यानंतर जे शासकीय सेवात नाही, जे लोक प्रायव्हेट सर्व्हिस मध्ये आहे त्यांना सुद्धा बरेचशी अडचणी आहेत। असे लोकांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष राहील। त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचणी असतील त्यांना मदत करेल आणि शेतकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांना एज्युकेट करणं आणि त्यांना सक्षम करणं हे आमच्या पक्षाचा उद्देश आहे। असे बरेचसे पक्ष जे सेक्युलर विचारधाराचे आहे ते आमच्याशी संपर्कात आहे। योग्य वेळा जर त्यांच्याशी विचार विनिमय होऊन काहीतरी आम्ही एक मार्गावर आलो तर आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीत सांगता येईल। जवळपास 30 वर्ष नोकरी केलेली आहे, त्यामुळे माझ्याजवळ 5 गुण आहे। प्रथम मी पोलीस होतो, दुसरे माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहे, तिसरा गुण माझा आहे की मी एक मोठं सामाजिक काम केलं, प्रत्येक पोलीस स्टेशनला मंदिरं बांधले, चौथा गुण माझा आहे की मी निर्विष्णी आहे आणि 5वा गुण माझा असा आहे की माझ्या आडनावामध्ये भोसले आहे। मी पगारे भालराव नाहीये, कांगोडे नाहीये, माझ्या आडनावात भोसले असल्यामुळे आणि मी या मतदारसंघात पूर्ण अभ्यास केल्यामुळे मला आत्मविश्वास आहे। आणि साहेबांची पांडे साहेब हे फार मोठे आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात, कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे। पांडे साहेबांच्या पक्षातून मला जर तिकीट भेटलं आणि आमच्या पुऱ्या महाराष्ट्रातले जनतेचे पोलीस बांधव
हे आपल्या सहकार्याला आले माझ्या, तर आम्ही 100% हे नाशिक देवळालीचं 126 शीट एक 100% जिंकू असं साहेबाला बी आत्मविश्वास आहे, आम्हाला बी आत्मविश्वास आहे. साहेब तशी बोलणी करताय, पण जे महाराष्ट्रातले जे कर्मचारी आमचे सर्व आहे ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे, तन मन धनापासून. आणि मला आत्मविश्वास आहे, मी आज देवळाली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे. कुठल्याही पोलिसांनी नाही केलं, कुठल्याही पोलिसाला काही जमत नाही, पण मी ड्युटी सांभाळून एवढं केलं. आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू, एक ऐतिहासिक वास्तू इथं उभी केलेली आहे. बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे, बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं, बाबासाहेबांचं नाव असलेलं भारतातलं वाचनालय 37 तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं. सर्व दानदात्यामुळं, सर्व मीडियामुळं, सर्व पत्रकारितेमुळं मला जर एक संधी मिळाली तिथं नक्कीच सोनं करील. संधी फक्त द्यावा, त्या संधीचं मी सोनं करील. आणि आमच्या साहेबांचं नाव, दीपक पांडे साहेबांचं नाव नक्कीच मोठं करील, कारण त्यांचे आशीर्वाद आहे, ते परिचय. बंधूंना मी पहिल्यावर भेटलो असा पहिला माणूस पाहिलाय, पहिला भरपूर अधिकारी पाहिले, तो पहिल्याच याच्यामध्ये जो पॉवर दिसला, कारण मी धार्मिक असल्यामुळे मला काही कळतं, तर त्यामुळं पुऱ्या महाराष्ट्राची जनता, पुऱ्या महाराष्ट्रातलं पोलीस दल साहेबांकडून आशा लावलेले ते आमच्या मातीशी खंबीरपणे उभे, आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या पोलिसांना आमच्यासाठी, माझ्यासाठी तरी ते उभे करणार आहे. आणि त्यामुळे मी नक्कीच, तुमची फक्त साथ पाहिजे, मी नक्कीच संधी द्या, संधीचं सोनं करेन.